नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आपणची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या ताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप 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 असं सारं स्वागत आहे. आणि माझ्या व्हिडिओची सुरुवात माझ्या श्री स्वामी समर्थ आईच्या दर्शनापासून करूया. तर आज ना थोडीशी शॉपिंग केली, तर म्हणलं चला आपली शॉपिंग दाखवूया, शेअर करूया यूट्यूब फॅमिलीशी. तर मी ना घरात आपल्याला लागतात बघा असं ब्लाऊज पीस, तर 4 ब्लाऊज पीस आणलं होतं. आणि ही तिथं दुकानात गेल्यावर छान वाटला, मस्तच दिसला. अस्तर पण आणले त्याच्यासाठी. आता मी शिवणार आहे. मला ब्लाऊज पण शिवता येतात बरं का, पण वेळ मिळत नाही म्हणून मी जास्त ब्लाऊजकडे लक्ष देत नाही. आणि बघा किती छान डिझाईन वाटते. डिझाईन आवडल्यामुळं मला मोहच आवडला नाही बरं का, घेऊच वाटला. तर म्हणलं चला. तर ह्याची प्राईज ना 200 रुपये आहे. तर आता ट्रेंडिंग ह्याचीच आहे बघा. तर म्हणलं चला आपल्याला, माझ्याकडे असा ब्लाऊज तर नव्हता आणि मग आवूंसाठी बनियल आणलं होतं. आणि इकडं ना परत मग साडी. आता ही साडी आम्ही दुकानातच उलगडून बघितली होती, का तर आतनं कशी आहे म्हणून, म्हणजे डिझाईन पदर आहे का. मला डेली यूजसाठी साडी पाहिजे होती. तर सारखं ती एकाच साडीवर व्हिडिओ येतोय, तर म्हणलं. तर बघा साडी ही पदर ही आहे, सॉरी ब्लाऊज पीस आहे. आणि असं सूत पण एकदम मऊ सॉफ्ट सूत आहे बरं का. खूपच छान आहे. आणि डिझाईन पण आवडली आणि कलर पण मला असं कलर आवडते. तर ही आहे पदर. आणि खूप छान वाटली बरं का. आणि काय होतं, दुकानात एक घ्यायला गेलं ना, असं दिसलं ना, मग माणूस बघा पायच पसरतं असं. म्हणजे आवडचं तसं म्हणणं आलं की एक घ्यायची तर 2 घेतल्या. तर ही पण डेली यूजसाठी छान वाटली म्हणून ही पण घेतली. आणि ही काय बघितली नाही उलगडून, अशीच आणली घरी. तर म्हणलं चला दाखवूया. आणि हिचं पण बघा सूत तुम्ही, ही पण एकदम अशी सॉफ्ट आहे. आणि पदर पण हिचा छान आहे. आणि कलर पण मला असं कलर फ्रेश ना खूप आवडते. तर लाल, गुलाबी, चॉकलेटी आणि फ्रेश कलर असा वाटतो. असा फेंट कलरच आवडत नाही तर मला. तर चला आता उद्याचा व्हिडिओ ना तुम्हाला साडी वेअर केल्यानंतर तर दिसेलच. आणि कशा वाटते त्या माझ्या साड्या ती पण सांगा बघा. किती आतनं सूत पण मऊ आहे. आणि ही ब्लाऊज पीस आहे. तर ब्लाऊज पीस मी काय नाही शिवत, कारण का मी अशी एकदम मऊ अशी आहे, अशी रोज वापरायला तर छान वाटते बघा. दोन्ही पण साड्या मला तर खूप आवडल्या होत्या. आणि तर म्हणलं दाखवूया. आणि मग तर जाऊबाई आणि मी दोघीजणी गेलतो आणि दोघींनी पण आणल्या होत्या साड्या. आणि मग इथं परत ना आपलं गाईंचं 4चं टायमिंग. तर मला आता एक कमेंट आलती बरं का, की तुमचं दिवसाचं दूध किती जातं. तर 10 गाईंचं. तर आता कसं आहे, काय वेलेल्या म्हणजे 5 वेलेल्या आहेत आणि 5 आता गाभण आहेत त्या. तर त्यातल्या पण 5 मधल्या 2 आता नवीन आणलेल्या ती वेलेल्या आहेत त्या. तर त्या गाई किती, नवीन आणलेल्या गाई किती दूध देते त्या. तर नवीन आणलेल्या गाई ना 7, 7.5, 7 लिटर द्यायला लागले त्या आता दोघीजणी पण. एकीचं थोडंसं जास्त निघतंय, 1 लिटरभर जास्तच निघत असं नाही, एकीचं थोडंसं कमी निघतंय. तर मग मी धरलं की 7, 7.5, 7 दोघीत मिळून 15 लिटरची किटली भरती. आणि परत दिवसाचं 10 गाईंचं मिळून दूध तुमचं किती जातं. तर दिवसाचं ना माझं 105, 110 लिटर दिवसाचं संकलन होतं, दोन्ही टायमिंगचं मिळून. आणि काय होतं, सकाळी थोडंसं जास्त भरतं दूध आणि संध्याकाळी थोडंसं कमी भरतं. म्हणजे काय होतं की सकाळी ना आपण धारा लवकर काढतो. 5:30ला मी म्हणजे 5:30 पावणे 6ला संध्याकाळी धाराला बसती. 5:30लाच बसती शक्यतो, कारण का 7ला गाडी येते. आणि सकाळी जरा उशीर होतो. काय होतं, सकाळी गाडी पण 8ला येते आणि सकाळी 5:30ला एवढं काय उरकत नाही. गाई मोकळे असतात, ती बांधून घ्यायच्या, पेंड टाकायची, बारली टाकायची आणि नंतर एक एक पाटी वैरण लगेच ओतून घ्यायची. म्हणजे काय होतं, आपण धारा काढेपर्यंत गायींची वैरण पण खाऊन होती. उगाच त्यांना
धारा काढूस तर उभा करायचं. परत वैरण पहिली पाटी टाका आणि 2 पाट्या एकदम का टाकत नाही. तर 2 पाट्या एकदम का टाकत नाही तुम्हाला सांगू का? गाय काय करते त्या मग असं तोंडाने गाय वैरण विस्कटते त्या आणि खाली सांडते त्या. मग खायचं म्हणजे त्यांना खायला पोट भरत नाही, पण खाली वेस्ट वैरण जाती. म्हणून मी काय करते, 1 पाटी टाकायची आणि ती खाल्ल्यानंतर दुसरी पाटी टाकायची. अजिबात एकदम वैरण टाकत नाही. आणि आता आणखीन एक की दावण बांधून घ्या. तर दावण आम्हाला तर ती दावणच नको वाटते, आवडत नाही. कारण का तर दावणीत बघा त्या गायला 1 पाटी वैरण वतली की त्या गायला ती 1 पाटी वैरण जातच नाही. 1 पाटी वैरण जातच नाही बघा. मग ती काय होतं, जी आता काय आहे ह्याच्यामध्ये बी जी पटपट खाणारे असते त्यांना एखाद्या गायला कसं फास्ट खायची सवय असते. मग ती गाय खाऊन घेते आणि एखादी गाय कशी दमानी खाते. आता त्यातल्या नवीन गाय आणलेल्या दोघी पण तशा करते, त्या अशी फास्ट वैरण खात नाही, त्यात एकदम दमानी खाते त्या आणि उशीर लागतो. आणि ह्या बाकीच्या ज्या आहेत त्यांना ती फास्ट वैरण खाऊन घेते त्या, मग ती उपाशीच मरणार ना. म्हणून मला दावण आवडत नाही. आणि दुसरी गोष्ट, आपण वैरणीवरच पेंड टाकतो आणि वैरणीवरच जर पेंड टाकली ना तर मग ती दुसरीच गाय खाऊन घेणार आणि हिला कमी खायला भेटणार. तर तसं न करता माझं तर मत आहे स्वतःचं की कुंड्यात चांगल्या. आणि हाय विचार चालू पुढं की दावण करायचा. तर पण अशी दावण विकतची नाही आणणार मी, वेगळ्या पद्धतीची दावण करणार आहे. तर दाखवीनच तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये. पण त्याला आता वेळ लागणार आहे, कारण का तुम्हाला सांगितलं आहे ना आपल्याला गायींचं पेमेंट फेडायचं आहे. नंतर ना आता शेडचं नियोजन चालू आहे. शेडचं ती लोकं का आली नाही ती शेड बनवायला, तर खाली चिखल आहे आणि त्यांना लाईटचं जी वेल्डिंग ती मारायची असते ना ती काम ती दादा म्हणले करता येत नाही, कारण का खाली ओलं असलं ना आर्टिंग बसती त्याच्यामुळं. तर थोडंसं पाऊस काय असा 24 तास लागून राहत नसतो. ज्यावेळेस पाऊस थोडासा वारं संडेल त्यावेळेस आम्ही येतो आणि नक्कीच शेडचं काम चालू करतो. त्याच्यामुळं शेडचं काम राहिलं या. आणि दुसरी गोष्ट तर आणखीन थोडं वाढवायचं आहे, म्हणजे 10 गाय येतात तिथंच वैरण खायची आणि तिथंच मोकळ्या सोडून दिल्या जातात. तर आपल्याला थोडं शिफ्ट करायचं आहे, म्हणजेच आणखीन इकडं थोडं वाढवायचं. आता दाखवीन तुम्हाला मी जागा कुठं वाढवायचं. पण मुरघासाच्या बॅगा ती तुम्हाला दाखवते बघा नेहमी व्हिडिओमध्ये. तिथं आपण वैरण खायला आणि धारा काढायसाठी आणि तिथं गव्हाण बांधणार आहे. तर इकडं फक्त ह्या जाळीत आता मी जी व्हिडिओ काढते ना रोज, त्या जाळीत फक्त मी मोकळ्या गाई सोडणार आहे. म्हणजे धुवायलाही इकडं ना पाणी जायला पण सोय आहे. त्यामुळं दररोज धुवायला आपण आता एसटी पित्र आणलाय तर गायींच्या अंगावर दररोज पाणी मारून घ्यायचं आणि गाई इकडं सोडून द्यायच्या, असं नियोजन माझं चालू आहे. पण आता हळूहळू सगळे कामं करायचं म्हणल्यावर बघा वेळच लागत असतो आणि पेमेंटशिवाय आपलं काहीही चालत नाही. आणि कुठलंही देणं पाणी काढून कर्ज काढून कुठलाही मी गायींचं काहीही करत नाही. फक्त गायींच्या दुधाच्या पेमेंटवरच गायींचं कुठलंही गोट्याची सुधारणा त्याच्यावरच असते. मग थोडंसं नियोजन लावून करावं लागतं, थोडासा वेळ द्यावा लागतो. लगे गाई गडबड गोंधळ करून चालत नाही, असं माझं नियोजन असतं बघा. दमादमाने करायचं पण व्यवस्थित करायचं असं असतं. मग आता ही आपल्या गाई जी आणल्या त्या गायींचं आपण काहीच पेमेंट दिलं नाही, ती पेमेंट फिटलं पाहिजे ना अगोदर. आणि नंतर ना मग आता शेडचं फक्त का पावसाळ्यात गायींना आता त्रास व्हायला लागला म्हणून शेडचं थोडंसं ॲडजस्टमेंट करून त्यामुळं शेडचं पण आता परत आपल्याला ती पेमेंट द्यावं लागणार. मग आपल्याला ह्याच्यासाठी वेळ जाणार आहे. तर असं हळूहळू केलं आहे मी. प्रत्येक गोष्ट सांगितली ना तुम्हाला व्हिडिओमध्ये. एका गायीपासून केलेली सुरुवात आज माझी 10 गायींवर येऊन पोचली आणि ती सुरुवात एकदम हळू झाली माझी. एवढी काय मी अशी फास्ट फक्त आत्ता पहिल्यांदाच 2 गायी घेतल्यात ना, तर अगोदर कधीही अशी गडबड केलेली नाही. आणि आता ही 3 कालवडीची आहे त्या ना आपल्या गोट्यात, ती 3 कालवडी माझं म्हणणं होतं नको, पण आहोंचं म्हणणं आहे सांभाळाय. तर त्या 3 गायी त्यांचं म्हणणं आहे 1.5 वर्षात आपल्याला दूध द्यायला चालू होतेल्या, तर विकत आणण्यापेक्षा मग ही बरं आहे. तर तिन्ही बी कालवडी सांभाळण्याचा निर्णय घेतला आहे आम्ही. आणि त्या गायी आता त्या कालवडींच्या पण गायी करणार आहे. तर ती आणखीन गाय वाढते. आणि आता आपण एकही गाय आणणार नाही, कारण का आता 10 गायी झाल्या बास झालं. आणि आता ही कालवड आहे, ही कालवड अजून 6 महिन्यात तर हिला भरण्यासारखी होईल. आणि ही रेडी आणि आणखीन एक पलीकड रेडी आणि कालवड आहे. तर आणि आणखीन आता एक झालेलं, अशी लहान आता आपल्याकडं 2 रेड्या आणि 3 कालवडी अशी 5 झाली ती. ही एक कालवड आहे. तर
दूध पाजायचं चालू आहे. तिला आईला पाजत नाही, कारण का तिची आई ना पाना चोरायची आणि तिला सोडलं की पाना घालायची, मग दूध आपल्याला कमी निघत होतं म्हणून तिला पाजायची बंद केली आणि डायरेक्ट बाटलीनं दूध पाजायला चालू केलं. आणि बघा मग इकडे एखादी खोडकर गाय असल्यावर कशी वैरण सांडते, अशी वेस्ट वैरण जाते, म्हणून मी तसं करत नाही. मग प्रत्येक गायला नेमानं त्यांच्या 2 पाट्या वैरण आणि आपण जी टाकली ना पेंड 1 शेर 1.5 शेर, ती पेंड त्यांनी खाल्ली पाहिजे, तर मग व्यवस्थित दूध निघतं. आता माझं कसं आहे, एका गायला 1 शेर आणि वेलेली जी गाय असते ना तिला 1.5 शेर पेंड असते. तर इकडं 5 आहे ना ती कमी दूध द्यायला लागले. ते आता ही समोर जी गाय दिसते ना हिला आता 6वा महिना चालू आहे आणि त्याच्या पलीकडे तिला 5वा महिना चालू आहे, त्याच्या पलीकडलीला 4था महिना, अशी 5च्या 5 असे स्टेप बाय स्टेप यायला झाले ते आता आपल्या गाई. तर आता एकदा चालू झाले ना मग महिन्या 1.5 महिना आणि संगती कधीच गाय भरायच्या नाही. त्या बघा संगती भरल्या की मग संगती वेते आणि संगती वेल्या की आपल्याला ती गाय वेलेली गाय दुधाला लागायला, तिचं रुटीन लागायला वेळ लागतो आणि लगी ती रुटीनवर येत नाही. तिला परत ताकद कमी झालेली असते, तिची अशक्तपणा आलेला असतो आणि असं वैरण भरपूर ती खात नाही, जेवढी टाकली तेवढी 2 पाट्या वैरण ती खात नाही, ती कमी वैरण खाते. मग त्याच्यामुळं ना वेळ लागतो. मग त्याच्यासाठी असा गॅप घ्यायचा, 1 महिना 1.5 महिन्याच्या फरकावरच गाय भरून घ्यायची, अजिबात असं संगती गाय भरायची नाही. तर माझं असं नियोजन असतं. तर तुमच्याकडं पण आहेत का कुणाकडं गायी, किती गायी आहेत, किती दूध जातं, असं मला सांगा नक्कीच कमेंटमध्ये. आणि तुमचं नियोजन कसं असतं, सांभाळता तुम्ही गायी तर किती सांभाळता, तर हे पण मला कमेंट करून सांगा. आणि माझं व्हिडिओ आवडतात का बघायला, कसं आवडतात. आता ही आजचा पण मी वॉइसच केला व्हिडिओ, कारण काही मी शूट घेऊन ठेवलेलं होतं, तर म्हणलं चला आजचा व्हिडिओ शूट घेतलेला आहे. तर आता इथून पुढं ना असा चालत बोलत असा व्हिडिओ बनवत जावा म्हणून एक कमेंट आली, तर चालते तसं बनवत जाईन मी, जसा म्हणजे बनवायला येईल ना तसा बनवत जाईन. तसं असं काय नाही की एकच व्हिडिओ बनवायचा. आणि कुठल्या ह्याच्यावर व्हिडिओ बनवायचा ती पण तुम्ही सांगत जावा. तर चला सर्वांना श्री स्वामी